आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज, उपसंपादक यादुल डांगे। 112 वर फेक कॉल केला म्हणून पोलीस स्टेशन वाढवणा येथे परप्रांतीय इसमासह हाळी येथील 3 जणांवर गुन्हा दाखल झाला। हंडरगुळी इमर्जन्सी आपत्कालीन कॉल म्हणून 112 हा नंबर जाहीर केलेल्या पोलीस खात्याला 112 वर नेहमी वेगवेगळे कॉल येत असले तरी 112 वर आलेल्या माहितीची वाढवण्याचे संबंधित पोलीस तत्काळ दखल घेतात असे वेळोवेळी दिसून आले आणि 112 या नंबरवर कॉल करणाऱ्या इसमाचे समाधानही करत असतात। मात्र काही जण 112 वर कॉल करून पोलिसांची फिरकी घेत असल्याची घटना नुकतीच उदगीर तालुक्यातील हाळी गावात उघडकीस आली। MDT 112 वर केलेला कॉल दारूच्या धुंदीत आणि पोलिसांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने केल्याचे सिद्ध झाले म्हणून दिनांक 14 जून रोजी एक परप्रांतीय कर्नाटक इसमासह हाळी येथील 3 जणांविरुद्ध पोलीस स्टेशन वाढवणा येथे विविध कलमांवये गुन्हा नोंद झाला असून सुंदरी दिसताच आरोपितांनी चूक गुन्हा मान्य केला। या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 14 रोजी दुपारी 15:29 वाजेच्या सुमारास हाळी येथील 4 जणांनी MDT 112 वर कॉल करून कॉलरने त्याचे मोबाईल चोरी झाल्याची माहिती दिल्याने त्वरित त्या ठिकाणावर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे व सहकारी पोलीस तत्काळ गेले। मात्र 112 वर फेक खोटी तक्रार केलेले आरोपी क्रमांक 1 गोडे विजयानंद गोपाळ, 2 गोडे विश्वनाथ शिवाजी, 3 गोडे माधव संजय राहणार हाळी व 4 बळते अंबादास गणपत राहणार मुरकीवाडी तालुका कमलनगर कर्नाटक हे 4 आरोपी येंगेवाडी चाकूर रोडवरील बाळू मोरतळे यांच्या धाब्यावर दारू पिऊन नशेत गडबड गोंधळ करून आपापसात झुंज करताना मिळून आले व नशेत 112 वर खोटी माहिती दिली। हे सिद्ध झालेवरून पोलीस नायक गजानन पुल्लेवाड यांनी फिर्याद दिली। वरील 4 आरोपी विरुद्ध NC 187-26 कलम 194-2, 212, 217 BNS व सहकलम 85-1 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांचे आदेशाने पुढील तपास शिवप्रताप रंगवाळ करत आहेत। या घटनेने 112 वर फेक कॉल करून पोलिसांची फिरकी घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या घटनेतील आरोपितांना सुंदरीचे दर्शन झाल्याचे समजते। 112 हा आपत्कालीन नंबर असून अचानक आलेल्या संकटातून सुखरूप सुटका करून घेण्यासाठी तसेच कुठे चुकीचे प्रकार घडत असेल तर आणि माता भगिनींना जर काही त्रास होत असेल तर प्रशासनाला कळविण्यासाठी 112 या नंबरवर कॉल करावा। फेक कॉल करून चुकीची माहिती दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांनी दिली।